संदीपजी, तुम्ही सोशल मीडियावर एक पोस्टर टाकला आहे, मराठीचा अपमान केला तर नाही पेटोगे तो भी पिटोगे, याचा नेमका आशय काय समजायचा? मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होर्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे, त्यांना मला असं वाटतं की एक महत्त्वाचा मेसेज आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केलात तर तुम्ही बटा, नाहीतर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पण एकीकडे युती झालेली आहे ठाकरे गटासोबत आपली, आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद हा या निमित्तानं दिसून येतोय, तो कितपत अनुकूल नाही. हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही. काही जे भारतीय जनता पक्षाच्या एआयनी जनरेट केलेली माकडं आहेत, त्या माकडांच्या एआय जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते असं म्हणतायत की ईट का जवाब पत्थर से नहीं लोहे से हम देंगे. द्या ना, बघू ना कुठला लोहा कुठला पत्थर. मी तुम्हाला सांगितलं ना, ही जी मंडळी आहेत होल्डिंग आणि पोस्टर लावणारी, ही भारतीय जनता पक्षाची एआय जनरेट केलेली माकडं आहेत. तर या निमित्तानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण टाकवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण जर लोहेचे जबाब देगे याचा अर्थ नाही, मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे, जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत, त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत. सोन्याची अंडी खाऊन झाली, आता कोंबडीच कापायला निघाले. आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा. ही युती मराठी माणसाची नव्हे तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. मग मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली? सत्तेसाठीच केली ना, खुर्ची उभवायलाच केली ना. मुख्यमंत्री पद मिळालं नसतं तर युती केली असती का एकनाथ शिंदेनी? दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांनी असंही म्हटलंय की आमची डेव्हलपमेंटची युती आहे आणि त्यांची सेटलमेंटची युती आहे, असा थेट कसली डेव्हलपमेंट केली? मला एक त्या प्रश्नाचं तो उत्तर द्या. 2 पूल आणि 1 रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे? खरोखर जनता खुश आहे का? मला असं वाटतं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते, तो विकास असतो. इथे जनता कुठे खुश आहे? लोकांना नोकऱ्या नाही. एक अटल सेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत. रोज तर काय उठून मी रोज अटल सेतू वरनं नाही ना जाणार आहे. जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची काय अवस्था आहे? जागोजागी कचरा पडलेला आहे. कचऱ्यामध्ये 2-2 हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत. याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना. शेवट तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत, भारतीय जनता पक्ष विसरली का? त्यांनी असंही म्हटलंय की गेली 25 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये होती आणि गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत. पहारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते. ते पहारेकरी का झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते? एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं. आशिष शेलारांनी देखील काल टीका केली. ते म्हणते की कालची पत्रकार परिषद नव्हती, ती शॉर्ट फिल्म होती. आवडली की नाही आवडली? सेन्सॉर झाली नाही म्हणतात ते अजून. शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही, त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत. राज ठाकरे यांनी काल म्हटलं होतं की पोरं चोरणारी टोळी सध्या कार्यरत झाली. त्याच्यावर एकनाथ शिंदे असं म्हणतायत की जे स्वतःची पोरं सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय जर सांभाळणार? सत्तेतलेच लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं? दुसरीकडे आम आदमी पार्टीनं कुठेतरी तुमची बाजू घेतलेली बघायला मिळत आहे की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस, असं जेव्हा बीजेपीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो घेऊन ट्विट केलं होतं, त्याला आम आदमी पार्टीनं रिप्लाय केला आहे. आणि अमित साटम पासून राहुल नार्वेकरांपासून कसे फॅमिली पॉलिटिक्स मध्ये यांचे किती सांगायचे. आता कोण मला असं वाटतं अमित साटमांचा मेवणा पण आहे ना, नगरसेवक शेलारांचा भाऊ आहे, दरेकरांचा पण भाऊ आहे. अजून यादी निघेल.
अगर बात निकलेगी तो बहुत लंबी जाएगी. कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना. आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का? अदानीला धारावी द्या, अदानीला हे द्या, अदानीला ते द्या. मग अदानींच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का? अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं. मतांसाठी आता पलटी मारत आहेत, पण यांची जुने पापे त्यांना धुता येणार नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्रातही हिंदुत्ववादीच आहे, महाराष्ट्रही हिंदुत्ववादीच आहे. माझी पैदास हिंदुत्ववादी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आम्ही काल बघितली व्हिडिओमध्ये. तुम्ही ज्यांची पैदास. व्हिडिओ ट्विट केले, दोघं ज्यांचा व्हिडिओ होती ते ट्विट केले व्हिडिओ, नक्की काय त्यांच्यातून मानायचे अल्लाह हाफिज असं त्याच्यामध्ये उल्लेख देखील आहे. अरे ज्यांची पैदास हिंदुत्ववादी आहे त्यांचे व्हिडिओ आहेत ते. किती छान हिंदुत्ववादी दिसत आहेत त्याच्यात. ते कौतुक वाटलं म्हणून व्हिडिओ ट्विट केले. पण असं काही वारंवार आणखी मुंबई व्हिडिओ- महानगरपालिकेचा रंग हिरवा करण्याचा प्रयत्न हा करण्यात येतोय असा आरोप जो आहे तो ठाकरेंवर होताना बघायला मिळत आहे. हिरवा रंग आणि ठाकरेंवर आरोप. कोण करतंय हिरवा रंग? यांच्या डोक्यातच हिरवा रंग भरलाय. कुरेशी, आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे. कुरेशींनी आम्हाला शिकवू. आणि मला एक सांगा, जेव्हा राजा अकादमीचा मोर्चा निघालेला हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे, त्यावेळेला ज्या पद्धतीची त्यावेळेला कुठे होते हो यांचे हिंदुत्ववादी? घरात सगळे शेपट्या घालून बसलेले. कोण आलं बाहेर? फडणवीस साहेब आले का आशिष कुरेशी आले? कोण आलं बाहेर? का अमित खान आले? कोण आलं कोण बाहेर? त्यामुळे ह्यांनी आम्हाला हिंदुत्व वगैरे शिकवू नये. तुम्ही काल व्हिडिओ ट्विट केलात आणि राज ठाकरे देखील म्हटले की माझ्याकडे देखील असे खूप व्हिडिओ आहेत. नक्की काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या तुम्हाला वाक्याचा अर्थ पण काय यायचा? नाही, मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल. आणि आता हे व्हिडिओचं लावले तो व्हिडिओ पुन्हा सुरू होणार आहे. येणाऱ्या दिवसात मला असं वाटतं याची सगळ्याची उत्तरं मिळतील. अभी तो सुरुवात आहे. शिवसेनेला 4 कारकून आणि बडवे यांनी घेरले होते, त्यामुळे हे कारकून आणि बडवे कोण यांचे उत्तर राज ठाकरेंनी अगोदर द्यावं असं आशिष शेलार काल म्हणाले होते. आपत परिस्थितीत नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, राष्ट्रवादीची युती नाही नाही नाही. एकीकडे महायुती सध्या सक्रिय असलेली बघायला मिळते, मात्र त्याच्यामध्ये अजित पवार पुढे सक्रिय नाहीयेत. अजित पवारांना डावलून नाही, मला वाटतं अजित पवारांना प्रश्न विचारा, तेच उत्तर देऊ शकतात. मी त्यांच्या वतीने उत्तर कसं देणार? पण मग हिंदुत्व आणि हिरवा रंग हा अजेंडा पुढे येण्यासाठी अजित अहो, पवार जे आणि नवाब कसं- मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले ते का आम्हाला शिकवत आहे? सत्तेसाठी बसले ना. नवाब मलिकनं घेतलं ना पत्राखाली. एवढे पर्सनल आरोप नवाब मलिकांनी ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर केले, त्या नवाब मलिकांना सोडवण्याचं काम कोणी केलं? भारतीय जनता पक्षानेच केलं ना. बरोबर यांची अजित पवार साहेबांची युती झाली आणि नवाब मलिक सुटले जेलमधनं. लोक काय मूर्ख आहेत का? लोकांना कनेक्शन कळत नाहीत काही? म्हणजे त्यांच्या- ज्या भुजबळांवर त्यांनी आरोप केले त्याच भुजबळांना मंत्रिपद मंडळात घेतलं. ज्या त्या हसन मुश्रीफ ते हातोडा घेऊन बिचारे किरीट सोमय्या गेले, त्यांचा हातोडा पण लोंबकळला त्याच्यामध्ये. नाही, इकडे गेले. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतरच छत्रपती संभाजीनगर येथील सुमित गांभेकर जे जिल्हा सुमितचा विषय वेगळा आहे. आमची तिचं बोलणं चालू आहे. थोडी नाराजी आहे, आम्ही बोलू त्याशी. पण मग ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल का? आम्ही काही बोलू, आमचे नेते मंडळी पदाधिकारी- बोलतील त्यांच्याशी. जागा वाटपाचा काही पेच नाही, उमेदवारच मिळत नाही ठाकरे बंधूंना असं देखील सांगितलं बोलतात योगेश कदम बोलतात. कोण? योगेश कदम. योगेश कदम का बैठकीला हजर होता आमच्या? फुल अँड फायनल यादी कधीपर्यंत येऊ शकते? कारण अवघे 21 दिवस राहिलेले अजूनही चर्चा चालू आहे. आज उद्यामध्ये यादी फायनल होईल. माहीम दादरच्या जागांवरून काही घोडं अडलं असं- या प्रोसेसमध्ये मी नाही. आमचे वरिष्ठ नेते नांदगावकर साहेब आणि सरदेसाई साहेब बघतायत. ते तुम्हाला 1-2 दिवसात संपूर्ण नांदगावकर सरकार नव्हते असं ते तब्येत बरी नाही त्यांची.